नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय गणित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा याचा आपण वर्ग व वर्गमूळ हा घटक पाहणार आहोत. तर वर्ग म्हणजे काय? वर्ग कशाला म्हणायचं? कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता मिळणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग म्हणतात. म्हणजे कुठलीही संख्या असेल व त्याच संख्येने जर आपण त्या संख्येला गुणलं तर जी संख्या मिळणार आहे ती त्या संख्येचा गुणाकार असतो, त्या संख्येचा वर्ग असतो किंवा त्याला आपण वर्ग म्हणतो. उदाहरणार्थ दिले बघा, आपण 5 × 5 = 25, 7 × 7 = 49. 5चा वर्ग 25 ही संख्या आहे हे आपल्याला आता कळालं असेल. तसं 7चा वर्ग 49 ही संख्या आहे. चिन्हात कसं लिहितात बघा, 5चा वर्ग = 25 असे चिन्हामध्ये लिहिलं जातं. नैसर्गिक संख्यांच्या वर्गांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. म्हणजे ज्या नैसर्गिक संख्या असतात त्यांच्या वर्गांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. आपण त्याची उदाहरणंसुद्धा पाहूया. बघा, इथं आपल्याला संख्या दिलेली: 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6 किंवा 9 यापैकी एखादा अंक येऊ शकतो. म्हणजे बघा, कोणतीही पूर्ण वर्ग संख्या असेल, म्हणजे एखादी संख्या त्याचा आपण वर्ग केला, फक्त ती संख्या पूर्ण संख्या पाहिजे, तर वर्ग केलेल्या वर्गाची जी संख्या असेल त्याच्या एकक स्थानी एकतर 0 असेल, 1 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल किंवा 9 असेल, यापैकी एकक स्थानी कुठलाही अंक येऊ शकतो. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 किंवा 8 हे अंक कधीही येत नाही. तुम्ही कुठलीही संख्या घेतल्यानंतर त्याचा वर्ग केल्यानंतर तुम्हाला एकक स्थानी 2, 3, 7 किंवा 8 हे अंक कधीही मिळणार नाहीत. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येणारी शून्य समसंख्येत असतात. म्हणजे बघा, आता आपण 10चा जर वर्ग केला तर तो 100. म्हणजे बघा, पूर्ण वर्ग संख्या आपल्याला मिळाला. 10चा वर्ग आपल्याला 10 ही पूर्ण संख्या आहे, त्याचा वर्ग केला आपण. शून्य किती मिळाले आपल्याला वर्ग केल्यानंतर? 2 मिळाले. 30चा वर्ग 900, शून्य किती मिळाले? 2. 400चा वर्ग आपल्याला मिळाला 1,60,000, शून्य किती मिळाले आपल्याला? 4. म्हणजे शून्य नेहमी वर्ग केल्यानंतर शून्य नेहमी आपल्याला समसंख्येतच मिळतात. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग असणाऱ्या संख्येत एकक व दशक स्थानी मिळून 25 ही संख्या येते. बघा, कुठलीही संख्या असेल आणि त्या संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल आणि त्या संख्येचा जर आपण वर्ग केला तर जी वर्गसंख्या आपल्याला मिळते त्याच्या एकक आणि दशक, म्हणजे एकक स्थानी 5 असेल, दशक स्थानी 2 असेल, म्हणजे 25 ही संख्या मिळते. जसं बघा, 5चा वर्ग 25, 15चा वर्ग 225, 25चा वर्ग 625. शेवटचे 2 नंबर बघायचे, दशक आणि एकक. 25 आपल्याला संख्या मिळते. दशांश अपूर्णांक संख्येचा वर्ग करताना दशांश चिन्हाच्या संख्येच्या डावीकडे जेवढ्या स्थानावर आहे वर्ग केल्याने दशांश चिन्ह त्याच्या दुप्पट स्थानावर उजवीकडून डावीकडे मांडावे. बघा, 1.6चा स्क्वेअर केलेला आहे आपण, तो आपल्याला मिळतोय 1.6चा जो स्क्वेअर आहे तो आपल्याला मिळतोय 2.56. दशांश चिन्ह कुठं आहे? जर आपण उजवीकडनं बघितलं तर एक अंक आहे, मग दशांश चिन्ह. तर वर्ग केल्यानंतर तुम्हाला 2 अंक सोडावे लागतील. दुप्पट 6 आणि 5 सोडला आणि मग दशांश चिन्ह आपल्याला मिळाले. अशा पद्धत. जसं उदाहरणार्थ आपण जर घेतला 0.2चा वर्ग किती येतो?
म्हणजे 2चा वर्ग 4 येतो, पण 0.2चा किती येणार आहे? 0.2चा स्क्वेअर 0.04. म्हणजे बघा दशांश चिन्हानंतर 1 डिजिट आहे डेसिमल नंतर, मग डेसिमल नंतर तुम्हाला स्क्वेअर केल्यानंतर 2 डिजिट्स पाहिजे, म्हणजे दुप्पट होतं. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग काढणे. उदाहरणार्थ 35 त्याचा वर्ग बरोबर 1225. प्रथम काय करायचं, एकक स्थानी 5 आहे त्याचा वर्ग 25 ही संख्या लिहून घ्यायची. दशक स्थानी 3 अंक आहे, 3 व नंतर काय येतो, 3नंतर 4 येतो, म्हणून दशक स्थानच्या व त्यानंतर क्रमाने येणाऱ्या संख्येचा गुणाकार करायचा. म्हणजे दशक स्थानी 3 आहे, त्याच्यानंतर येणारी संख्या 4, 3 चौक 12, आणि तो जो 25 आहे तो पुढे लिहून घ्यायचा. म्हणजे आपल्याला हा 35चा वर्ग मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर लवकर काढू शकतो. वर्ग करण्याची सूत्र पद्धत. a + b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2 गुणिले a गुणिले b अधिक b वर्ग. या सूत्राचा उपयोग करून 102 या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. आता 102 याला पण ही जी बेरीज आहे, 2 पूर्णांक संख्या आपण याच्यासाठी निवडू. 102 म्हणजेच काय, बरोबर 100 अधिक 2. मग 102चा वर्ग बरोबर कंसात 100 अधिक 2चा वर्ग. इथं a म्हणजे 100 घ्यायचा आहे, b म्हणजे 2 घ्यायचा. त्या सूत्राचा उपयोग करून त्याचा विस्तार करायचा आहे. 100चा वर्ग अधिक 2 गुणिले 100 गुणिले 2 अधिक 2चा वर्ग. 100चा वर्ग आपल्याला मिळतो 10,000. 2 गुणिले 4, 4 गुणिले 100 400 अधिक 2चा वर्ग 4. याची बेरीज जर केली 10,404, म्हणजे 102चा वर्ग 10,404 आपल्याला मिळतोय. a वजा बीचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. 97 या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. 97 वजाबाकी येणाऱ्या 2 पूर्णांक संख्या निवडायच्या. 97 बरोबर 100 वजा 3. 97चा वर्ग बरोबर 100 वजा 3चा वर्ग. a वजा बीचा वर्ग, त्याच्या पद्धतीने याचा विस्तार करायचा. 100चा वर्ग वजा 2 गुणिले 100 गुणिले 3 अधिक 3चा वर्ग. 100चा वर्ग असतो 10,000. 2 गुणिले 3 6, 6 गुणिले 100 600 अधिक 3चा वर्ग 9. सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला उत्तर मिळेल 9,409. वर्गमूळ म्हणजे संख्या ही ज्या संख्येचा वर्ग आहे त्या संख्येला दिलेल्या संख्येचे वर्गमूळ असे म्हणतात. दिलेली वर्गसंख्या ही ज्या संख्येचा वर्ग आहे त्या संख्येला दिलेल्या संख्येचे वर्गमूळ असे म्हणतात. उदाहरणार्थ 49 बरोबर 7चा वर्ग. 49चे वर्गमूळ 7, 7चा वर्ग 49, 49चे वर्गमूळ 7. हे चिन्हात आपण पुढील प्रमाणे लिहितो. म्हणजे याला आपण वर्गमूळ म्हणतो किंवा स्क्वेअर रूट म्हणतात, किंवा फक्त रूट म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपण त्याला चिन्हाच्या स्वरूपामध्ये लिहितो. पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढताना ती संख्या 2 समान अवयवांच्या गुणाकारात लिहावी. उदाहरणार्थ 64चे वर्गमूळ लिहिताना 64चं आपण अवयव लिहिले, वर्गमुळात 8 गुणिले 8 ते 2 वेळा आहे. वर्गमुळाच्या बाहेर येताना ते 1 वेळा लिहायचं, म्हणजे 64चे वर्गमूळ 8. तसं समजा वर्गमुळात आपण लिहिलं 144, याचे अवयव जर लिहिले आपण वर्गमुळात 12 गुणिले 12, 2 वेळा 1 वेळा आपण लिहायचं 12. अशा पद्धतीने पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटच्या 2 स्थानी 25 अंक असल्यास वर्गमूळ काढताना शेवटच्या 25 साठी वर्गमूळाच्या एकक स्थानी 5 घ्यावेत. म्हणजे बघा, एखाद्या संख्येचा वर्गमूळ काढायचा आहे आणि त्या संख्येमध्ये दशक आणि एकक म्हणून जर 25 अंक असेल तर वर्गमूळमध्ये एकक स्थानी 5 अंक हा येणारच आहे. वय तिकडं, हां आलो मी, जा याला बोलव तिकडं. पासून तयार होणाऱ्या संख्येच्या जवळच्या लहान पूर्णवर्ग संख्येचे वर्गमूळ 5च्या डावीकडे लिहायचे. म्हणजे जी संख्या राहिलेली आहे किंवा जो अंक राहिलेला आहे त्याच्या जवळची जी लहान पूर्णवर्ग संख्या आहे त्याचं वर्गमूळ घ्यायचं आणि ते 5च्या डावीकडे लिहायचं. आता उदाहरणार्थ बघा, 4225 पूर्णवर्ग संख्या आहे. पूर्णवर्ग संख्या
असायला पाहिजे तेव्हा आपण करू शकतो. आता 25 असल्यामुळे शतक आणि दशक आणि एकक म्हणून 25 संख्या म्हणजे वर्गमुळामध्ये एकक स्थानी 5 आहे. आता उरलेली पुढची संख्या कुठली? 42. आता 42च्या आधीची पूर्णवर्ग संख्या कुठली आहे? 36 आहे. 36 वर्गमूळ 6 असतं म्हणजे उत्तर आपल्याला काय मिळालं? 65. अशा पद्धतीने ते आपण कळू शकतो. अपूर्णांक संख्येचे वर्गमूळ काढताना अंश व छेदाचे वर्गमूळ वेगवेगळे काढावे. उदाहरण दिले बघा आपल्याला. वर्गमूळ 25/36. 25/36 वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. दोघांना वर्गमूळ देऊन द्यायचं आपण. 25चे वर्गमूळ छेद 36चे वर्गमूळ. 25चं वर्गमूळ 5, 36चं वर्गमूळ 6. दशांश अपूर्णांक संख्येचे वर्गमूळ काढताना दशांश चिन्ह डावीकडे जेवढी स्थाने आहेत त्याच्या निमपट स्थाने उजवीकडून डावीकडे द्यावे. उदाहरणार्थ 0.0064चे वर्गमूळ बरोबर बघा इथं दशांश चिन्हानंतर 4 अंक आहेत. इथे उत्तरामध्ये वर्गमूळ काढताना 2च अंक पाहिजे म्हणजे 0.08 हे आपल्याला वर्गमूळ मिळाला. 0.4, 6.4 या संख्यांचे वर्गमूळ थेट काढता येत नाही. ते अंदाजे पद्धतीने काढावे लागते. वर्गमूळ काढण्याच्या पद्धती एक आहे उभी मांडणी, दुसरा आहे आडवी मांडणी. आता उभी मांडणी आपण पाहू. 441चे वर्गमूळ अवयवाच्या उभ्या मांडणीने वर्गमूळ काढा. मूळ संख्या घ्यायच्या. 441ला 3ने भाग जातो. 3ने भाग झाल्यावर तो 147 येतो. भागाकार 147ला पुन्हा 3ने भाग जातो. 147ला भाग दिल्यावर तो 49 येतो. 49ला 7ने भाग जातो. 7 भागाकार येतो. 7ला 7ने भाग होतो. 441 बरोबर 3 × 3 × 7 × 7 हे आपण अवयवच्या स्वरूपात लिहिलं. आता समान अवयवांची जोडी करायची. 3 × 3 7 × 7 हे आता 441ला काय लिहायचं? वर्गमुळात लिहायचं. मग 2 3 ऐवजी एकच लिहायचा. 2 7 ऐवजी एकच लिहायचा. 3 7 21 म्हणजे 441चं वर्गमूळ आपल्याला 21 मिळालं. तसंच आडवी मांडणी सुद्धा त्याच प्रकारे. याला फक्त काय करायचं आपण? अवयव पद्धतीने वर्गमूळ काढायचे असतात. फक्त आडव्या पद्धतीने आपण करतोय. गुणाकारच्या स्वरूपात ते अवयव लिहायचे. त्याच प्रकारे आपण याचे अवयव सुद्धा काढतो. पुढील कोष्टकाच्या साहाय्याने अंदाजे वर्गमूळ पटकन काढता येते. 10चा वर्ग 100, 20चा वर्ग 400, 30चा वर्ग 900, 40चा वर्ग 1600, 50चा वर्ग 2500, 60चा वर्ग 3600, 70चा वर्ग 4900, 80चा वर्ग 6400, 90चा वर्ग 8000, 100चा वर्ग 10000. वर्गमुळाच्या एकक स्थानी येणारा अंक व वर्गाच्या एकक स्थानी असणारा अंक. वर्गमुळाच्या इथं जर 2 आणि 8 असेल तर वर्गाच्या एकक स्थानी कुठला अंक येईल? 4. वर्गमुळाच्या एकक स्थानी 3 किंवा 7 असेल तर वर्गाच्या एकक स्थानी असणारा अंक 9 असेल. वर्गमुळाच्या एकक स्थानी येणारा अंक 4 किंवा जर 6 असेल तर वर्गाच्या स्थानी येणारा अंक 6 असेल. वर्गमुळाच्या एकक स्थानी येणारा अंक 1 व 9 जर असेल तर वर्गाच्या स्थानी येणारा एकक अंक 1 असेल. वर्गमुळाच्या एकक स्थानी येणारा अंक जर 0 असेल तर वर्गाच्या एकक स्थानी येणारा अंक सुद्धा 0 असेल. वर्गमुळाच्या एकक स्थानी येणारा अंक जर 5 असेल तर वर्गाच्या एकक स्थानी येणारा अंक सुद्धा 5 असेल. « 6561चे वर्गमूळ किती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 80चा वर्ग किती असतो? 6400 आणि 90चा वर्ग असतो 8100. दोन आपण या संख्या घेतल्या 80 आणि 90, कारण त्याच्या दरम्यानच 6561 आहे. म्हणजे 80चा वर्ग 6400, 90चा वर्ग 8100 म्हणजे 6400 आणि 8100च्या दरम्यान 6561 आहे. म्हणून आपण 80चा 90चा वर्ग घेतला. त्यामुळे संख्येचे वर्गमूळ 80 व 90च्या दरम्यान असले पाहिजे. हा एक पहिला आपण अनुमान काढू शकतो. तसंच दिलेल्या तक्त्याप्रमाणे वर्गाच्या एकक स्थानी असणारा अंक आहे
त्यामुळे वर्गमूळच्या एक एक स्थानी येणारा पूर्णांक, आता बघा इथं वर्गाच्या ठिकाणी 1 आहे, म्हणजे वर्गमूळच्या ठिकाणी सुद्धा 1 किंवा 9 असेल. आणि एकाचं किंवा 9 एक एक स्थानी असला तर वर्ग जर केला तर 1 येतो, बरोबर. परंतु म्हणजे 6561चे वर्गमूळ 1 ते 81 असेल किंवा 89 असेल. परंतु 6561 ही 80चा वर्ग 6400च्या जवळची आहे, 8100च्या जवळची नाही, 6400च्या जवळची आहे. म्हणजे 6561चे वर्गमूळ 81 असले पाहिजे. अशा पद्धतीने आपण उदाहरणं सॉल्व करू शकतो. ही भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यात आपल्याला 9,604चं वर्गमूळ काढायचं आहे. तो आधी लिहून घ्यायचा. त्याचे 2-2चे आपण काय करायचे, म्हणजे 2-2 संख्यांचे गट केलेले आहेत आपण. त्याच्यात पहा, एक एक स्थानच्या अंकावरून 2-2 अंकांचे असे गट पाडा. तिथं पाडले बघा 96 आणि 0च्या. ठीक आहे. त्यानंतर 96च्या जवळची मागील पूर्णवर्ग संख्या, 96च्या जवळची मागील पूर्ण संख्या कुठली असते, 81. आणि 81चं वर्गमूळ 9 आहे. 81चं वर्गमूळ 9 आहे, म्हणून उभ्या रेषेच्या डावीकडे म्हणजे ह्या बाजूला 9 लिहायचं. तसंच इथे सुद्धा 9 लिहायचं, त्याच्या खाली सुद्धा 9 लिहायचं. हा नियमच आहे. 9 अधिक 9 18, त्याची बेरीज आली 9 81 वर्ग 81 येतो, म्हणजे 9 वजा 81 15 आलं. आणि हे 04 खाली डाऊनला आलं. म्हणजे आता तुमच्याकडे संख्या तयार झाली 1504. इकडे आहे 18. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता पुढे 18 हा आपला काय एक शोधक भाजक आहे. आता काय करायचं, इथं आपल्याकडे आहे 18. आपल्याकडे इकडे जो आहे 1504ला भागायचा. समजा मला जर 188 केलं मी त्याला, म्हणजे इथं 8 लिहिलं तर इथं 8 मला घ्यावा लागेल. 8 8 64, चला 8 8 64 आणि 6 70, 8 1 8 15, म्हणजे 1504 बरोबर आला. म्हणजे बघा मी इथं 8 लिहिला, खाली पण 8 लिहावं लागेल, इथे पण 8 लिहावं लागेल. आणि माझा जो गुणाकार आला 188 गुणिले 8 म्हणजे 1504 वजाबाकी 0. इथं बेरीज केलं 196. 98च्या डबल बरोबर आपल्याला मिळतं. म्हणजे 9604चं वर्गमूळ आपल्याला मिळालं 98. अशा पद्धतीने आपण ते सॉल्व करू शकतो. जे आपण उभ्या मांडणी वर्गमूळ काढला भागाकार पद्धतीने, त्याचे काही स्टेप आहेत त्या समजून घ्या. एक एक स्थानच्या अंकावरून 2-2 अंकांचे एक असे गट पाडायचे. 96च्या जवळची मागील पूर्ण वर्गसंख्या बरोबर 81चं वर्गमूळ 9 आहे. उभ्या रेषेच्या डावीकडे आणि आडव्या रेषेच्या वर अशा दोन्ही ठिकाणी 9 ही संख्या लिहा. 9चा वर्ग 81 हा 96च्या खाली लिहून वजा केल्यास बाकी 15 येते. उभ्या रेषेच्या डावीकडे 9 मध्ये ही 9 हीच संख्या मिळवा. बेरीज 18 त्याखाली लिहा. या बेरजेचा उपयोग करून पुढील भाग ठरवतात, म्हणून तिला शोधक भाजक म्हणतात. येथे 18 ही संख्या शोधक भाजक आहे. बाकी 15च्या पुढे 04 हा दुसरा गट लिहिला. 1504 ही संख्या तयार झाली. आता शोधक भाजक 18च्या पुढे लिहिण्याचा योग्य अंक ठरवू. 1504 मधील 150ला 18ने भागले, भाग 8चा लागला. म्हणजे 188 गुणिले 8 म्हणजे 1504. 18 पुढे लिहिण्याचा 8 हा योग्य अंक आहे. तो 18च्या पुढे तसंच आडव्या रेषेच्या वर 9च्या पुढे लिहिला. 98 ही संख्या मिळाली. म्हणून 1504 मधून आलेला गुणाकार 1504 वजा केला तर आपल्याला 9604चं वर्गमूळ 98 मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही नमुना प्रश्न पाहणार आहोत, जे वर्ग आणि वर्गमूळ ह्या घटकावर परीक्षेला विचारले जाऊ शकतात किंवा या प्रकारचे उदाहरणं विचारले जातील. पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, वर्गसंख्येच्या एक एक स्थानी 7 हा अंक कधीच येत नाही, म्हणजे हा एक ऑप्शन आपला गेला. त्यानंतर 3 वेळा 0 सुद्धा येणार नाही, म्हणजे हा अंक सुद्धा आपल्याला येणार नाही. ठीक आहे.
तसंच एकक आणि दशक स्थानी मिळून नेहमी 25 येतो, फक्त 0.5 येत नाही, हा पण येत नाही, म्हणजे पर्याय फक्त चौथा आपलं योग्य आहे. उदाहरण आहे ते आपल्याला सोडवावं लागेल. आधी गुणाकार करावा लागेल. बघा, 6 चोक 24, बरोबर, 24 गुणिले 8, 24 गुणिले 8 आपण करूया. 8 चोक 32, त्याला 3, 8 3 8 2 16, 16 आणि 3 9, 192. 192 गुणिले 10, 1920. त्याच्यामध्ये 16 मिळवायचे. 1920 मध्ये आपण 16 मिळवले, आपल्याला मिळालं 1936, बरोबर. 7 24, 24 गुणिले 8, 192, बरोबर. म्हणजे आता बघा, एकक स्थानी 8 आहे, हा आता येणारच नाही, कारण याचा वर्ग केल्यावर 4 येतो एकक स्थानी. याच्या एकक स्थानी 0 आहे, हा पण येणार नाही. 2च्या म्हणजे एकच ऑप्शन बरोबर, 44. 44चा वर्ग काय असेल, 1936. जर वाटलं तर तो आपण करून पाहूया. 4 चोक 16, 8ला 1 16 आणि 1 17, 0 6 7 1. बेरीज जर केली 6 13, 1936, बरोबर. तिसरा प्रश्न, 64 या संख्येच्या वर्गमुळात त्याच संख्येचे घनमूळ मिळवले असता येणाऱ्या संख्येचा वर्ग किती? म्हणजे बघा, 64 ही एक संख्येचा वर्गमूळ, त्याच संख्येचा आपल्याला घनमूळ त्याच्यामध्ये मिळवायचा आहे, तर येणाऱ्या संख्येचा आपल्याला वर्ग किती तो आपल्याला काढायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 64 या संख्येचं वर्गमूळ असतं 8. त्याचप्रकारे 64 संख्येचं घनमूळ असतं 4. आता हे वर्गमूळ आणि जे घनमूळ मिळालं यांची बेरीज करायची. 8 अधिक 4 किती मिळाला, 12. त्या 12चा वर्ग करायचा, तो येतो 144. 12 गुणिले 12 144, म्हणजे आपल्याला पर्याय 4 आपल्याला मिळाला आहे. 197चा वर्ग सूत्राच्या उपयोगिता करायचा आहे आपल्याला. 197चा वर्ग याला आपण लिहू शकतो 200 वजा 3 त्याचा वर्ग a वजा b चा वर्ग. त्याच्याप्रमाणे याला सॉल्व करायचं आहे. सुरुवातीला 200चा वर्ग वजा 2 गुणिले 200 गुणिले 3 अधिक 3चा वर्ग. 2चा वर्ग 4, हे 2 शून्य त्याचा वर्ग असतो म्हणून 4 शून्य इथे लिहून घ्यायचे, वजा बेत्रिक 6 6 दुणे 12, 1200, 3चा वर्ग 9. सगळं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला याचं म्हणजे बघा 40,000 वजा 1200 अधिक 9, हे सगळं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला याचं जे उत्तर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो 38,809, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर मिळेल. 302चा वर्ग. 302चा वर्ग सूत्राचा इथे उपयोग करायचा आहे आपल्याला. 300 अधिक 2 कंसाचा वर्ग, याचं एक्सपान्शन करताना 300चा वर्ग अधिक 2 गुणिले 300 गुणिले 2 अधिक 2चा वर्ग. 3चा वर्ग 9, 2 शून्य त्याचा वर्ग म्हणजे 4 शून्य ठेवायचे इथे, म्हणजे आपल्याला मिळेल 90,000. 2 दुणे 4, 4 गुणिले 300 1200 मिळाला. 2चा वर्ग 4. सगळं जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं आपल्याला उत्तर मिळेल 91,204. हे पर्याय क्रमांक आपल्याला मिळतो 4. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रकारे आपण उदाहरणं सोडवू शकतो.